परभणी रेल्वे स्टेशनवर सुविधांचा अभाव, प्रवाशांकडून होत आहे नाराजगी व्यक्त। परभणी रेल्वे स्टेशनचे बांधकाम मागील अनेक महिन्यांपासून सुरू असून सदर काम हे अत्यंत संथ गतीने होत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 वरील शौचालय बंद राहत असल्याने महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे। स्थानकावर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही। रेल्वे स्टेशन परिसरात बांधकाम सुरू असल्याने परिसरात स्वच्छता नसल्याने येथे येणाऱ्या प्रवाशांमधून नाराजगी व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे। रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे सुरेश नाईकवाडे यांनी आज मंगळवार 8 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता केली आहे। एकतर रेल्वेचं जे बांधकाम, नवीन रेल्वे स्थानकाचे बांधकाम सुरू झालेले आहे ते अतिशय संथ गतीने सुरू आहे। त्यामुळे प्रवाशांना सुविधा मिळण्यास खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत। एकतर ज्या गुत्तेदारांना काम करतो त्यांना फक्त ते बांधून पत्र लावून ठेवले आणि जवळपास मागच्या 4 महिन्यापासून आपण पाहतोय की त्यात काही पुढे प्रगती झालेली दिसत नाही। आणि त्यामुळे काय होतं की प्रवाशांना त्या रेल्वे स्थानकाकडून जातानाही खूप अडचणी निर्माण होतात। विशेष म्हणजे शौचालयाचा प्रश्न आहे। आता जी शौचालय उपलब्ध आहेत तिथे बी खूप कमी संख्या आहे। स्त्रियांचाही प्रॉब्लेम आहे। मी वारंवार सांगितलं होतं की प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 वर जे शौचालय बांधलेलं आहे तुम्ही पाहत असाल एकदम पूर्वेकडच्या दिशेने, परंतु ते सतत कडीकोंड्यामध्ये असते, कधीही उघडल्या जात नाही। ते सुरू केलं पाहिजे। याशिवाय पिण्याच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे, ते देखील तिथे उपलब्ध केलेले नाही। तात्पुरत्या स्वरूपात का होईना की रेल्वे प्रशासनानं, स्टेशन मास्तरनं या सुविधा प्रवाशांना उपलब्ध